तर आता आपण पश्चिम बंगालमधल्या एका अपघाताविषयीची बातमी बघणार आहोत। पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला। कंचनजंगा या एक्सप्रेसला मागून आलेल्या मालगाडीने धडक दिली। या अपघातात एक्सप्रेसच्या 3 बोगींचं मोठं नुकसान झालं। या घटनेत 5 प्रवाशांचा आणि 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय, तर 50 प्रवासी जखमी झालेले आहेत। रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांनी ही माहिती दिली। दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। कंचनजंगा या एक्सप्रेस रंगापानी आणि निजबडी या स्थानकादरम्यान उभी होती। यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या मालगाडीने एक्सप्रेसला धडक दिली। दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू झालं। बोगीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम पण सुरू झालं। तातडीने प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जे जखमी आहेत। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पश्चिम बंगालच्या दिशेने रवाना झालेले आहेत। दरम्यान घटनास्थळी जाऊन ते या सगळ्याची जातीने स्वतः पाहणी करणार आहेत, माहिती घेणार आहेत। भीषण असा हा अपघात होता। मागून येणाऱ्या भरधाव अशा मालगाडीने धडक दिलेली आहे। प्रवासी घेऊन जाणारी ही गाडी 2 स्थानकांदरम्यान थांबलेली होती। मागून आलेल्या गाडीने जोरदार धडक दिली। यात सध्या तरी 5 जणांचा मृत्यू झालाय, पण हा आकडा वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते। घबरा हुआ है, मेरा सिर में भी चोट आया है। अच्छा, तो मतलब जब घटना घटा तब आप कहाँ थे? ट्रेन के अंदर? मैं ट्रेन के अंदर था। तो क्या आवाज कैसा आया आपको? आवाज़ मतलब मेरा तो B1 कोच था, बहुत जोर से मतलब झटका दिया है। तो जैसे झटका दिया तो सब ऐसे बोल रहा था कि एक्सीडेंट हो गया, एक्सीडेंट हो गया। हम भी चिल्ला रहा था, सब रो रहा था। फिर हम तुरंत बाहर आके देखा कि यहाँ पीछे से एक्सीडेंट हुआ है ट्रेन का। आपण बघत होतो महाराष्ट्राची खबर बात। या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। वेगवान स्वरूपातल्या बातम्या काही क्षणात आपण बघणार आहोत। पहा फक्त न्यूज 18